नमस्कार, आयकॉन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील चिकलठाणा येथे गोशाळेमध्ये निर्मळ क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्टचे देवेश पात्रेकर यांच्या वाढदिवसानिमित्त गोशाळेमध्ये चाऱ्याचं वाटप करण्यात आले. या उपक्रमातून गोसेवा व सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात मान्यवरांची उपस्थिती होती. द्या द्या दत्ताभाऊ पात्रेकर सर त्यांच्या आज वाढदिवसानिमित्त आम्ही गौशाळेला आज चारा वाटप करण्यासाठी आलेलो आहे. आम्ही त्यांचे विद्यार्थी, त्यांचे स्टाफ वगैरे आहे आणि दरवर्षी आमचं हे 5वं वर्ष आहे जेव्हापासून आम्ही हे कार्यक्रम करतो. आता याच्यानंतर आमचं HIV ग्रस्त मुलांचं ठिकाणी आम्ही भोजनाचा पण कार्यक्रम वगैरे घेतलेला आहे. तर आम्ही दरवर्षी हे कार्यक्रम करतो आणि इथं आल्यानंतर खूप छान वाटतं. म्हणजे जसं गाई वगैरे असतात त्यांना वगैरे दिलं तर ते चांगली गोष्ट आहे. कधी पण केली समाधान वाटतं की आज किती किलोचा घास आणलं या आम्ही ते सांगू नाही शकत, पण आम्ही भरपूर जसं आमचे पेंड्या वगैरे मला 200-250 पेंड्या वगैरे आम्ही घेतलेले आहे. हो. आणि दरवेळेस आमचं असतं असंच कार्यक्रम. आणि माझा एकच म्हणजे संदेश आहे लोकांना द्यायचं की तुम्ही वाढदिवसानिमित्त पार्ट्या वगैरे करता ते न करता एकदा असं काही गोष्टी केल्या, अनाथ आश्रम असेल, रक्तदान शिबिर असेल. आणि आमचे जे मालक आहेत ते दरवर्षी मोफतमध्ये लोकांचे डोळ्याचे ऑपरेशन वगैरे करून देतात मोफतमध्ये. पण मोतीबिंदूचं ऑपरेशन वगैरे ते मोफतमध्ये करून देतात. आत्तापर्यंत त्यांनी 22,000पेक्षाही जास्त लोकांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन करून दिलेले आहे. आणि एकही माणसाचं असं नाही झालेलं आहे की माझं ऑपरेशन खराब झालं आहे. सगळ्यांचं ऑपरेशन एकदम चांगलं झालेलं आहे. बदनापूर तालुक्यात त्यांनी 200 ते 250 गावापर्यंत ही शिबिर घेतात ते. आणि त्यांचं काम खूप चांगलं आहे. म्हणून ते आमच्यासाठी एक प्रेरणादायी व्यक्ती आहे. त्याच्यामुळे आम्ही हे त्यांच्यासाठी एक थोडंसं आमचं कुठलं दवाखाना लॉयन्स हॉस्पिटल मार्फत आम्ही त्यांचं टायप आहे. लॉयन्स हॉस्पिटलमध्ये आम्ही तरुण वर्गांना काय आव्हान करणार? तरुण वर्गांना माझं एक आव्हान आहे, म्हणजे एक विनंती आहे की दरवेळेस तुमचं वाढदिवस वगैरे असला, काही असलं तर तुम्ही अशा काही गोष्टी जे समाजाला काहीतरी आपल्याला देणं लागतं. जसं आमचे मालकाचं एक म्हण आहे की समाजाला दरवेळेस काहीतरी देणं असतं, तर तुम्ही समाजाला काय देऊ शकता? फुल नाही फुलाची पाकळी. तर ते निमित्त जेवढं आमच्याकडून होऊ शकतं आम्ही तेवढं करतो. ओके, धन्यवाद. तुमच्यासोबतचे नाव सांगा कोण? आज आमचे सोबत एक क्षितिज वाघ सर आहे, त्यांचे विद्यार्थी आहेत, त्यांचे मित्रपरिवार वगैरे आहे, ते त्यांचे विद्यार्थी वगैरे आहेत जे आज आलेले आहेत की बाबा करू. ओके.